प्रवेश केलेला आहे. त्याच्यावरती तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप करतात ते नेते आता सत्तेमध्ये सामील होताना पाहायला मिळत आहेत. काय तुमची पहिली प्रतिक्रिया आहे? वाईट वाटतंय. उद्धव ठाकरेंची जी आता अवस्था झाली आहे की त्याचा फायनान्शियल पार्टनर यांनी आता उद्धव ठाकरेंना सोडून दिलं. नरेंद्र मोदीजी आमच्या देशाचे प्रधानमंत्री आहेत. त्यांचं लक्ष आहे भारतला भ्रष्टाचार मुक्त करणं. तसंच महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सेना, लुटारू सेना, ते दहशतीचं वातावरण होतं. गेली अनेक वर्ष एक भ्रष्टाचाराचं टेररिझम सुरू केलं होतं, उभं केलं होतं. ते वातावरण आज आम्ही संपवलं आहे, त्याबद्दल समाधान आहे. भ्रष्टाचार मुक्त भारत झालेला आहे आणि यापुढे भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्राची लढाई सुरू झालेली आहे. यापुढे कोणी कुठल्याही पक्षातून कोणी कुठेही आला असेल, महाराष्ट्रात भ्रष्टाचार होऊ देणार नाही. किरीट सोमय्याची भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करण्याची लढाई आणखीन जोमाने सुरू राहणार. नक्कीच. पण काल तुमच्यावर आरोपांचा विषय वायकरांना विचारला गेला, त्यावर सोमय्यांचा विषय आता का काढता असं उत्तर मुख्यमंत्री शिंदेने दिलंय, काय सांगा? मुद्दा असा आहे की जे मी आतापर्यंत 39 भ्रष्टाचाराचे किस्से उघडकीस आणले, 2 डझन नेते विभिन्न पक्षातले, आणि त्या सगळ्यांवर कारवाई सुरू आहे. किरीट सोमय्याचं काम आहे ज्युडिशियरी ऑथॉरिटी पर्यंत ते घेऊन जायचं. पुढचं काम आता महाराष्ट्राचा मंत्रालय एकनाथ शिंदे आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांचं आहे. आणि देशाचं कणखर नेतृत्व नरेंद्र मोदीजी. म्हणून त्या तपास यंत्रणांनी पुढे काय कसं ते तपास पुढे घेऊन जायचं, लॉजिकल एंड पर्यंत घेऊन जायचं, हे त्यांचं कर्तव्य आहे. या प्रकारे वायकरांबद्दल तुम्ही बाहेर काढलं, त्याच्यानंतर ही लढाई तुम्ही चालू ठेवणार? मी पुन्हा एकदा सांगतो की वायकर असो की आणखीन कोणी असो, ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांच्या सेनेचा उद्धटपणा, लूट, दहशत, कोणी एक शब्द बोलू शकायचा नाही. मला अभिमान आहे की मला देवेंद्र फडणवीसजी असो, अमित शहा असो, नरेंद्र मोदीजी यांनी जो पाठिंबा दिला, जे संरक्षण दिलं, त्यामुळे उद्धव ठाकरेच्या लुटारू सेनेची दहशत मुंबईची संपवली. आज मुंबईचा नागरिक, महाराष्ट्राचा प्रत्येक व्यक्ती आपल्याला सुरक्षित मानतोय. म्हणून लढाई सुरू आहे भ्रष्टाचार विरुद्धची, ती तशीच राहणार. ज्यांच्यावर आरोप झालेले होते ते ज्युडिशियली प्रोसेसमध्ये आहेत, आता तिथे न्यायालय पाहणार. भुजबळ असतील, हसन मुश्रीफ असतील, ही सर्व मंडळी आता केंद्रीय किंवा राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये दिसत आहे. हो, किरीट सोमय्याचं कर्तव्य आहे की या आता मोदी प्रशासन, मोदी सरकार, मोदींची गॅरंटी याचं पालन महाराष्ट्रात पण होणार. महाराष्ट्रात झालेला भ्रष्टाचार मी बाहेर काढला, त्याचा कारवाई योग्य पद्धतीने सुरू आहे. जे होईल त्याचा न्यायालय पाहणार. पण यापुढे कोणीही भ्रष्टाचार केला तर ते आम्ही खपून घेणार नाही. पण अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी तुम्ही मवियाच्या काळामध्ये केली होती, तीच मागणी आता फडणवीसांना तुम्ही करणार आहात का किंवा शिंदेंना करणार आहात का? 39 भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तपास होऊन ते न्यायालयात आहे. आता न्यायालयाने काय करायचं तो निर्देश किरीट सोमय्या नहीं देऊ सकत. जिस तरह से वायकर को अचानक से शिंदे सेना में शामिल हो गए हैं, क्या आगे भी आपका फॉलोअप रहेगा इस चीज को लेके? मुझे तो एक बात का समाधान हो रहा है कि गए कुछ वर्षों में उद्धव ठाकरे जी की लुटारू सेना ने मुंबई में जो दहशतवाद, भ्रष्टाचार का दहशतवाद, कोई आम आदमी बोल नहीं सकता था, किसी की भी मारपीट, उनकी गाड़ियां जला देना, यह जो उनकी दुष्ट सेना के जो दहशत का अंत आ गया, अंतिम उद्धव ठाकरे का प्रामाणिक, जो उनसे प्रामाणिक सहयोगी भी अभी उससे बाहर आ गया है। रही बात भ्रष्टाचार की,
मैंने 24 राजकीय नेताओं के 39 भ्रष्टाचार के खुलासे किए, सब में शिकायतें हुई, सब अब न्यायालय में चल रहे हैं और न्यायालय अपना काम पूरा करेंगे। ये जिम्मेदारी आज भी मैं ले रहा हूं कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने गारंटी दी है भ्रष्टाचार मुक्त भारत, भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र में। किसी ने पहले क्या किया वो अब न्यायालय देखेगा, लेकिन आगे इनका नहीं, किसी का भी कोई भी भ्रष्टाचार मेरे सामने आता है, आएगा, मैं उसके विरुद्ध लढूंगा। सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजित पवार, भुजबळ, मुश्रीफ यांच्यावर जे आरोप केलेले आहेत ते आरोप खरे आहेत यावर तुम्ही आणि भाजपा आजही ठाम आहे का? कारण ही सगळी प्रकरणं कोर्टात जरी असली तरी तुम्हाला देखील व्यक्ती स्वतंत्र आहे, तुम्ही ज्या पद्धतीनं लढाई लढत होतात त्याला भाजप साथ देत नाही असं म्हणावं का? आता न्यायालय किरीट सोमयला साथ देत नाही असं म्हणणं जरा दुस्साहस नाही, अयोग्य म्हटलं जाणार, कारण ही सगळी प्रकरणं न्यायालयात गेली आहे। आणि माझा तर्क, मी तर भारतीय जनता पक्षात एक सामान्य कार्यकर्ता आहे, माझ्याकडे कुठलं पद, अधिकार, जबाबदारी काहीच नाही आणि त्याच्या दमडीचा अफसोस नाही आहे। तर सामान्य कार्यकर्ता हे प्रशासनाकडे, तपास यंत्रणाकडे आणि न्यायालयापर्यंत पोचला आहे, न्यायालय योग्य ते निर्णय घेणार। मी आणखीन एक या निमित्ताने सांगतो, रोहित पवारांसाठी शरद पवार एवढे बोलतात, तर पवार साहेब रोहित पवारच्या कन्नड साखर कारखान्याचं व्हॅल्युएशन किती होतं, कितीमध्ये घेतलं, घेतल्यानंतर 3 महिन्यात किती कोटीचं कर्ज मिळवलं आणि त्या कर्ज कुठे डायव्हर्ट केलं त्याच्याही आकडे सांगा ना। आणि त्यामुळेच रोहित पवारांचं साखर कारखान्यावर जप्ती आली आहे।